नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी समाजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण जातोय श्री क्षेत्र पंढरपूरला. कशासाठी जातोय? या ठिकाणी आषाढी वारी आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आषाढी वारीला पंढरपूरला जातोय. चिखली ते पंढरपूरची स्पेशल यात्राची जी गाडी आहे, एसटी महामंडळाची बस, त्या बसमध्ये आम्ही जातोय. आमची सर्व संपूर्ण टीम आरबी मराठी संवादची. कशासाठी? की विठ्ठला चरणी कुठेतरी मागायचं आहे, त्याला विनंती करायची आहे, त्याला प्रार्थना करायची आहे. हे विठ्ठला, आता तरी या ठिकाणी या जगावरती ही जे जनता या ठिकाणी राहते त्यांच्यावरती या ठिकाणी आपण कुठल्या गोष्टी या ठिकाणी ठेवू आणि भरभरून त्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे, सुख येऊ दे, समृद्धी येऊ दे. हा एक विठ्ठलाचरणी नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण आरबी मराठी समाजची टीम आम्ही पंढरपूरला जातोय. नुकतं ज्या ठिकाणी हरिपाठ घेतलाय आपण, कसं वाटतंय आपल्याला? हरिपाठ एकदम आनंद आहे, कारण मनाला जी शांती लागते ही सत्संगामुळे लागते आणि हरिपाठामुळे. अच्छा, हरिपाठामुळे. बरं, किती वर्षापासून हरिपाठ करताय? हरिपाठ जवळजवळ 5 वर्षापासून हरिपाठ आणि सत्संग चालू आहे. सत्संगामध्ये आपल्याला गोडी आहे. पण आज या ठिकाणी विनाशकालीन बुद्धीकडे या ठिकाणी तरुण पळतोय, त्याला काय संदेश देणार? ही विनाशकालीन जी बुद्धी आहे, हे तरुण वर्ग जो अपमार्गाला चालतो आहे, जो वैष्णव होतो, हा तरुण वर्ग जर का निर्वैष्णव होत असला त्याला एकच मार्ग येतो, म्हणजे सत्संग आणि हरिपाठ आणि भजन. त्याच्याकडे काही मागणं मागणार? विठ्ठलाला एकच मागीन की ही तरुण पिढी निर्वैष्णव होते, आणि विठ्ठलाला एकच मागीन की ही आजचं जे सरकार आहे या सरकारला एक सद्बुद्धी दे, आणि शेतकरी हा वारकरी आहे, त्या शेतकऱ्याचं कर्ज हे माफ झालं पाहिजे. एवढीच विनंती आहे, दुसरी काय असणार. बरं, वरुण राजा या ठिकाणी धोधो, या ठिकाणी पाऊस पडतोय, वरुण राजांचं आगमन या ठिकाणी होत आहे, परंतु या ठिकाणी पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तो वरुण राजा या ठिकाणी गायब होताना दिसतोय. काय पंढरपूरला गेल्यानंतर जे पांडुरंगाचीच ग्रुप आहे, तो पांडुरंग हा प्रत्येक लढीवार आहे, सर्व पांडुरंगाचे लेकर आहे आणि सर्वांची काळजी करणारा तोच आहे. सर्वांची काळजी करणारा एक भगवंत पांडुरंग आहे, त्यामुळे तिथे गेल्यानंतर कोणतंच नाही. सर्व दुःखाचा हरण करणाराच तो मायबाप आहे. आणि पांडुरंगाकडे जर मागायला गेला तर तो पांडुरंग प्रपंचातली कोणतीच गोष्ट देत नाही आणि परमार्थातली कमी पाडत नाही. आणि भगवंताला जर का मागायला गेलो तर मागितलेलं कोणतंच देत नाही आणि न मागता काहीच कमी पडत नाही. मित्रांनो, ह्या आहे मनोकामना त्यांच्या आणि त्यांच्या मनातल्या ज्या गप्पा आहेत. आपण थेट या ठिकाणी बसमध्ये आहोत. का घेतोय आपण की कुठेतरी या ठिकाणी आपण बघतोय की आज कशा पद्धतीचं वातावरण या जगामध्ये झालेलं आहे. तरुण बांधव बसमध्ये या ठिकाणी होताना दिसतोय, परंतु प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून की व्यसनाधीन या ठिकाणी तरुण होत आहे, कुठेतरी व्यसनाधीनाचं प्रमाण या ठिकाणी कमी झालं पाहिजे. हा दृष्टिकोन या ठिकाणी आमच्या चॅनलच्या बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे.